वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की व्यास महाराज की जय। शुकाचार्य महाराज की जय। परीक्षित महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। नमः पार्वतीपते हर महादेव। हरि शरणं हरि शरणं हरि शरणं श्री हरि शरणं। अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा भगवान श्रीहरी यांच्या परम सत्तेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त मंत्री नगरवासी लातूर यांच्या सर्वांच्या सहकार्याने राधे राधे महिला मंडळांच्या प्रयत्नाने चालू असलेला हा भक्ती ज्ञान यज्ञ श्रीमद भागवत कथा आज आपल्या कथेचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाला फार महत्व आहे। जीवनामध्ये 4 अवस्था असतात, त्या 4 अवस्थेमध्ये 7 दिवसाचा सप्ताह, 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये काय महत्व आहे, 7 दिवस का असतो, 8वा दिवस का असतो, याला स्वतंत्र शास्त्र आहे। म्हणून आजच्या या चौथ्या दिवसाचं कथापुष्प भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याकरता जमलेले माझे सर्व श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम। व्यासपीठावर विराजमान असणारे आमचे अतिशय सुंदर गोड, ज्यांचा कंठ गोड आहे, ज्यांचा स्वभाव गोड आहे, ज्यांचं आचरण गोड आहे, असे आमचे श्याम महाराज, दशरथ महाराज, परमेश्वर महाराज यांनाही वंदन करून आजच्या कथेला आरंभ करूयात। भागवत म्हटलं की बघा, भागवतम दुःख श्राव्य, ज्याला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, दुःखातून मुक्त होत असतं माणसाचं रिझल्ट, म्हणजे रिझल्ट म्हणजे परीक्षा, परीक्षामध्ये शेवट। मुलांनी वर्षभर किती अभ्यास केला त्याचा निर्णय कुठे लागत असतो, परीक्षेमध्ये लागत असतो। त्याला परीक्षेमध्ये किती मार्क पडले, तसं माणसाचं जीवन कसं जगला तो, तर त्या जीवनाचा शेवट हेच मरणांती कळत असतो, त्याचं मरण कसं करतं।
आपण सगळ्या गोष्टीची तयारी करतो. कुठं 8 दिवस आपल्याला गावाला जायचं असेल, 8 दिवसाचा प्रवास असेल, तर आपण एवढी तयारी करतो, रिझर्वेशन करतो, फराळाचे पदार्थ बरोबर करून घेतो, कपडे किती लागतात, गरम किती कपडे, थंडे किती कपडे. प्रवास 8 दिवसाचा आहे. 8 दिवसाच्या प्रवासाकरता एका महिन्यापासून नियोजन करतो आपण. परंतु आपल्याला मृत्यूनंतर जो प्रवास करायचा, मरणानंतर जो प्रवास करायचा, त्याच्याकरता आपण काय तयारी केली, काय नियोजन केलं, आणि त्या प्रवासाची तयारी म्हणजे सत्संग आहे. संतांच्या संगतीने भाव शुद्ध होत असतात. सत्संग का करावा? संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आपल्या विचाराचं प्रमोशन झालं पाहिजे. आपली जी वृत्ती इतरत्र ठिकाणी आपण गुंतवलेली आहे, त्या चंचल वृत्तीला, त्या चंचल चित्ताला, त्या चंचल मनाला भगवत चरणावरती स्थिर करण्याकरता अध्यात्म क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे. अध्यात्माची निवड केली पाहिजे. अध्यात्माचा भाव कळला पाहिजे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माचा सर्वात महत्वाचा सार तुम्हाला सांगतो. तुकोबाने म्हणतात, निर्वैर होणे साधनाचे मूळ. साधनाचं मूळ काय आहे? निर्वैर होणं हे साधनाचं पहिलं मूळ आहे. आपल्या अंतःकरणामधली जी वैरवृत्ती आहे, कुणाही बदलाबद्दलची असेल, कशाबद्दलची असेल, निर्वैर व्हावं लागेल अगोदर तुम्हाला, मग तुमच्या साधनेला सुरुवात होईल. तर आपण किती साधना केल्या, किती पारायण केले, किती स्तोत्र पाठ केले, किती ग्रंथांचा अभ्यास केला, हे महत्वाचं नाही. आपलं अंतःकरण निर्मळ झालं का? जैशी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. त्याच्या जवळ जशी गंगा वाहते तसे मन असावं. बरं, तुम्हाला देव पाहिजे का? कुणाकुणाला देव पाहिजे? हात वर करा. सगळ्यांना नाही, सगळ्यांना नाही देव पाहिजे असं. देव पाहिजे असेल तर काहीच नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे, देव तिथे येऊन असा आहे. म्हणून भागवत कथा फार काही शिकवत असते. आई दुष्ट विचाराची असेल तर कर्म उपासना योग्य पद्धतीने होणार नाही. घरातली पहिली जर गुरु कोण असेल मुलाची, तर कोण आहे ती? आई. आईचे विचार चांगले पाहिजेत, मंगल विचार पाहिजे. आणि आईला जर तिच्या माहेराकडून दुष्ट आचरणाचा वारसा आला तर त्याचा परिणाम त्याच्या मुलावर होत असतो. असं काही नाही, कधी कधी माहेरचे पण संस्कार मुलावर होत असतात आपल्याला. म्हणून आई महत्वाची आहे. आणि आई जर तिच्या माहेरकडून जर दुष्ट आचरणाचा वारसा घेऊन आली तर मुलावर त्याचा परिणाम होतो. आणि वडील जर दुष्ट विचाराचे असतील तर संतती मूर्ख जन्मत असते. वडिलांचे विचार जर सात्विक नसतील, वडील जर दुष्ट विचाराचे असतील तर संतती मूर्ख जन्माली होते. वंश जर ठीक नसेल, वंश जर व्यवस्थित नसेल तर संतती भिरू भित्री जन्माला येत असते. आणि पूर्वजन्माचे संस्कार, पूर्वजन्माचे काही दोष असतील तर संतती दरिद्री जन्माला येत असते. म्हणून आपलं कर्म, आपण कर्म भोगामध्ये स्वतंत्र नाहीये, पण कर्म करण्यामध्ये मात्र आपण स्वतंत्र आहोत. आपण काय करावं हे आपल्या हातात आहे. आपण कसा असावं, कुठे जन्म घ्यावा, आपल्याला दरिद्र असावं का श्रीमंत असावं, हे नाही आपल्या हातामध्ये.
ते झालं आता ठरलं आपलं. पण कर्म स्वतंत्र आहे. कर्म निर्माण करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत. कारण कर्म मनुष्य जन्म एक असं जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन कळतं ना? मोठे मोठे रेल्वेचे स्टेशन असतात आणि त्या स्टेशनवरून जिकडे जायचं तिकडे गाड्या असतात. तसं मनुष्य जन्म जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं, उद्धार करून घ्यायचं का पतन करून घ्यायचं, ते या जंक्शन स्टेशन मध्येच करता येतं. बाकीच्या जन्मामध्ये नाही करता येत. म्हणून पूर्वजन्माचे दोष असतील तर संतती दरिद्र जन्माला असते. स्वाती नक्षत्राचा पाऊस शिंपल्यामध्ये पडला, काय तयार होतं? मोती तयार होतात. आणि तो जर नागाच्या तोंडात पडला तर विष तयार होत. मृग नक्षत्राचा पाऊस जमिनीला भुसभुशीत करतो आणि एक असा लोखंड्या नक्षत्राचा पाऊस आहे महाराज. त्या लोखंड्या नक्षत्राचा पाऊस जमिनीला अशा प्रकारचा कडक पडतो. म्हणून आपला भाव कसा आहे ते महत्वाचे. संतांनी फार गोड वर्णन केलं. जैसा भाव तैसे फळ, जैसा भाव तैसे फळ, जैसा तुमच्याकडून राधे राधे म्हणून घेतल्याशिवाय कमी गप्प बसणार. डबल म्हणलं. शांत शांत. लाईव्ह चालू आहे आपल्याकडे. लाईव्ह जैसा भाव तैसे फळ. एक गाय अशी रस्त्याने चालली, गाय गो माता. गाय वाटेरी जात असताना एका मनुष्याने बघितली. तो शेतकरी होता. वा वा म्हटलं, काय गाय छान आहे, काय गाय कुशाळ आहे, 3 लिटर दूध देऊ शकते गाय. हा भाव कुणाचा आहे? शेतकरी. ती गाय थोडी पुढे गेली. एका साधूने बघितली, संताने बघितली. गो माता की जय म्हटलं. गायीमध्ये 33 कोटी देव दिसते त्याला. ती गाय थोडी समोर गेल्यानंतर एका कसायाने पाहिली. त्याला काय दिसलं असेल? कसायाला काय दिसलं असेल? गाय एकच आहे, परंतु तुमचा पाहण्याचा जो भाव आहे त्या भावामध्ये तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होत असतं. तसं आपण कथा कीर्तनाला गेलो, तीर्थाला गेलो, तीर्थयात्रेला गेलो. तीर्थाशी जाऊन काय बातवा केले, मुद्दल गमावले ठाईचे. अंतकरण वृत्तीमध्ये जर फार बदल होत नसेल तर तीर्थाला सुद्धा जाऊन उपयोग होत नाही. म्हणून संक्षिप्त स्वरूपामध्ये राजा वेनाचं चरित्र शुकाचार्य सांगतात. हा वेद राजा स्वतःलाच देव समजायचा. स्वतःलाच मी मोठा महात्मा आहे, मी मोठा देव आहे, मलाच देव माना, असा अहंकारी आतताई स्वार्थी राजा प्रजेचं रक्षण करू शकत नाही.
राजाच्या ठिकाणी कुठलाच दोष नसावा. राजा हा मायबापाचा अवतार असतो. आजकालचे राजे जर आपण पाहिले अतिशय स्वार्थी झाले, स्वतःच्या स्वार्थाकरता प्रजेला लोटायले आणि प्रजा सुद्धा तशाच प्रकारच्या राजांना मानणारी झाली. हा कलियुगाचा प्रभाव. महाराज, ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व धोक्यात आलं आणि प्रजेनं राजाला पदच्युत केलं. आजकालची प्रजा त्या वेदाला पदच्युत केलं आणि मैत्रेय सांगतात, राजन, अशा अवस्थेमध्ये असा राजा नको म्हणून प्रजेने वेद राजाला संपवून टाकलं. आणि आता प्रजेचं संरक्षण कोण करणार? आणि प्रशासनाचे 4 पाय मोकाट झाले. शासनाचा बोजावाराच उडाला. चोर, लुटारू, पुढारी, अधिकारी मोकाट बनले. सत्प्रवृत्तीचा अस्त झाला आणि सर्वत्र अंधाधुंदी अनागोदी माजली. त्याची झळ मात्र सात्विक लोकांना बसू लागले. आणि जेव्हा सात्विक लोकांना त्रास होतो तेव्हा परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. बघा, म्हणून नर्मदेचं उत्तर किनारा भिल्ल आहे, त्याचं नाव घडलेलं आहे. आणि म्हणून अशा वेळेला प्रजा मोकाट झाली. शिवाय प्रजेला सुख नाही, शासकावर वचक नाही, कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. याला असत प्रजा म्हणतात. अशा वेळेला मंथन करूनही राज्य करण्याचा योग्य पुरुष लाभला नाही. पापाच्या विनाच्या पापाच्या मांड्यांच्या मंथन करून राज्य योग्य पुरुष लाभला नाही. म्हणून कारण महाराज, जोपर्यंत पाप आहे ते पाप हे दुःखाचं फळ असतं, आपल्या करता आणि दुसऱ्या करता सुद्धा. म्हणून अशा वेळेला भगवान परमात्मा उपाय निर्माण होतो कुणाच्या तरी मुखामध्ये, तो प्रगट होतो. म्हणून त्या वेणाच्या पापाच्या मांड्याच्या मंथनाचं अस्तित्व देहातील संपलं. नंतर कमरेच्या वरच्या भागाचं मंथन केलं. त्या दोन्ही भुजाच्या मंथनातून एक पुरुष आणि एक स्त्री उत्पन्न झाली आणि लक्ष्मीनारायणाची जोडी प्रगट झाली. गोपाल कृष्ण नव्हे, तो होताच लक्ष्मीनारायणाचा जोडा. त्याचं नामकरण केलं. पुरुषाचं नाव पृथू आणि स्त्रीचं नाव आरची ठेवलं. अशा प्रकारची ही जोडी पुढे. त्यानंतर शुकाचार्याने मैत्रेय इंद्राला पृथ्वीचं चरित्र सांगितलं. त्यानंतर महाराज ऋषभदेवाचे चरित्र येतं. त्यानंतर ऋषभदेवाच्या चरित्रामध्ये जैनांचे पहिले कीर्तनकार ऋषभदेव. पृथ्वीनं संपूर्ण पृथ्वीवर अतिशय व्यवस्थित राज्यकारभार केला. आणि त्यानंतर ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र भरत
आणि त्याचं नाव काय आहे? जडभरत. पण आपल्या विचारामध्ये, आपल्या संस्कारामध्ये, आपल्या कुळामध्ये जे विचार असतात, जे संस्कार असतात, ते कुठंतरी त्या समोरच्या संततीमध्ये येत असतात. आणि वृषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र भरत, त्याने अशा प्रकारचं सुंदर राज्य केलं, गोड प्रजेचं पालन केलं, कुणालाही त्रास नाही, समानता, न्याय सगळ्यांना एक सारखा मिळतो. असं सुंदर राज्य केल्यानंतर जड भारताला विरक्ती आली. प्रपंचामध्ये विरक्ती आली पाहिजे. आम्हाला विरक्तीची वाटचालच माहित नाही कशाला म्हणतात ते. आणि मग ज्ञान काय कामाचं? विरक्ती नसेल तर ज्ञान काय कामाचं? हे कुल्लर फक्त पाहायचं का? मी हे कुल्लर म्हटलं, हे शेजारी कुल्लर मांडलं म्हटलं पाहण्याकरता का? असू द्या, असू द्या. बसा. चला, चांगला दिसतं स्टेजवर, थोडं चांगलं वाटतं. आहे बा कुल्लर आहे. छान व्यवस्था आहे महाराजांची. फळं पाहायचे आणि खिचडी खायची. एकादशीच्या दिवशी आम्ही एका ठिकाणी आम्हाला फराळाला बोलवलं. साबुदाण्याची खिचडी समोर ठेवली आणि समोर अशा श्वेकेश मध्ये फळं ठेवली होती. आता श्वेकेश मधले फळं खायचे असतात का? त्यामध्ये केळी, सफरचंद, द्राक्ष अशी छान छान फळं दिसू लागले. आम्ही म्हणालो, मावशी एवढे सुंदर फळं दिसतात, तुम्ही आम्हाला खिचडीत दिली, काही फळं द्या ना 2-4. ती म्हणली, महाराज हे फळं खायचे नाही, हे पाहायचे. अरे वा वा, चालू झालं पाहिजे. कसं असतं तेव्हा विरक्ती आली पाहिजे. आणि जेव्हा विरक्ती येते ना, तेव्हा आपली मती मधुसूदन भगवंताच्या चरणावरती लीन केली पाहिजे. तो लाभ सर्वात मोठा लाभ आहे. मग आपल्याकडे किती जरी ज्ञान असेल, पण आपल्याकडे जर विरक्ती नसेल, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने खूप गोड वर्णन केलं आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगनेची नाही. विरक्तीशिवाय ज्ञान अशा प्रकारचं टिकतच नाही. भगवान म्हणतात अर्जुना, अनासक्तम कर्मफलम कार्यम कर्म करोति. कुठलंही कर्म करायचं असेल, कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा अनासक्त वृत्ती फार महत्वाची आहे. आणि अनासक्त वृत्ती निर्माण झाली की बस मग काय, लाभच लाभ असतो. आपल्याला असं वाटतं की आसक्तीमध्ये लाभ असतो, पण आसक्ती दुःखाचं कारण असते. एकाला विचारलं की पापाचा बाप कोण आहे? कोण आहे पापाचा बाप? पापाचा बाप लोभ आहे. लोभ पापाचा बाप आहे. आणि दुःखाची आई आशा आहे. आणि आपल्याला असं वाटतं की आशा केला म्हणजे मिळेल, असं काही नाही. मोबाईल मध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत मोबाईल चालतो, आणि मोबाईल मध्ये चार्जिंग संपली, मोबाईल बंद पडतो. आता मोबाईल मध्ये चार्जिंगही आहे तरी मोबाईल चालत नाही. काय करायला?
नेटवर्क नाही. आपल्या जीवनात तशीच गंमत व्हावी, कधी नेटवर्कच्या बाहेर असतो तर कधी चार्जिंग नसते. गौरव क्षेत्राच्या बाहेर म्हणजे असे बरेच मोबाईल गौरव क्षेत्राच्या बाहेर आहेत, ते नाहीत कथेमध्ये. आता कव्हरेज भरपूर आहे, 7 दिवसाचं हे कव्हरेज भरपूर आहे. टावरच उभं केलं आपण इथं. पण काही मोबाईलची चार्जिंगच संपली, विचार येऊ शकत नाही. बॅटरी लो झाली आणि मग तेव्हा तो मोबाईल चालत नसतो. तसं प्रारब्धाची बॅटरी, त्या प्रारब्धाच्या बॅटरीवर काय काय चालतं. बॅटरीचे प्रकार आहेत. बॅटरीचा काही लोड घेण्याची क्षमता आहे, बॅटरीचे काही पॉवर आहे. तसे पुण्याचे पण काय पॉवर आहे. तुम्ही किती पुण्य केलं, मागच्या वेळेमध्ये काय केलं, त्याच्यावरती तुमचा मोबाईल चालतो. म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. अन्न मिळणे मान मिळणे हे प्रारब्धाच्याच आधी नाही. प्रारब्धाच्या पलीकडे कुणाला जाता येत नसते. पण कर्म निर्माण करण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत. म्हणून ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र ऋषभदेवाने आपल्या पुत्राला सिंहासन सुपूर्द केलं. पण विरक्ती आली. एक दिवस त्यांनी आपल्या पोरांना बोलवलं, सांगितलं, बाबा रे, आता माझ्या प्रपंचामध्ये मन रमत नाही. आता मी भगवत चिंतना करता, साधना करण्याकरता, तपश्चर्या करण्याकरता मी चाललो. प्रपंच अशा प्रकारचा खेळ आहे, खो खोचा खेळ. तुम्ही कधी खो खो खेळलात का? खो खो मध्ये काय असतं, एकाने पळायचं, दुसऱ्याला खो द्यायचा आणि नंतर आपण बसायचं. कधी आपलं लक्षात येणार आहे आम्ही खोच द्यायला तयार नाही, आम्ही पळतोय. आता सासूबाईने सुनेला खो द्यायचा, सुनेला म्हणायचं, बाई खो. कोणी सासूच पळायली, सुनेला खो द्यायचा आणि आपण बसायचं चिंतन. ही अवस्था सारखं आपण किती पडणार. 58 वर्ष झाले की शासन रिटायर करतो. पण 100 वर्ष झाले तरी माणसं राजकारणामध्ये रिटायर व्हायला तयार नाही. का तिथे बुद्धी लागत नाही का? नोकरी करण्याकरता बुद्धी लागते, वय चांगलं लागतं. मग राजा सुद्धा राज्यकारभार करण्याकरता पण जरा तरुण असला पाहिजे का नको? असं तसं परमार्थ करण्याकरता पण वय लागत असतं. भागवत कथेला येण्याकरता पण वय लागत असतं. हे इंद्रिय आहेत तोपर्यंत भागवत कथा ऐकली पाहिजे. कान गळा बहिरे झाले. श्याम महाराजांनी एवढी सुंदर एक अभंग म्हणला, एवढा सुंदर गायला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि एक आजी म्हणली, भजन कधी सुरू करता श्याम महाराज? कारण ती आजी बहिरी होती. आता बहिऱ्या माणसापुढे गायन काय उपयोगाचं? आंधळ्या माणसाच्या हातामध्ये बॅटरी चार्जिंग करून दिली, काय उपयोगाची? आंधळ्या हाती दिवा देवोनी काय करावा? बहिरिया पुढे गायनी का अंधा पुढे दीपवनी, काय उपयोग? तोपर्यंत आपलं सगळं सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे,
माहिती आहे, माझा मित्र इथला. मला फोन करता आमचे गुरुबंधू त्र्यंबक महाराजांचे चरण आळंदीला त्यांचे वडिलांनी मी बरोबर होतो, पण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. फोन केलता मला. हा, जब हे सकळ शीत आहे, हात चालावया पाय, आपुले शहीद पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळ आशे दूरी ठे. जोपर्यंत काळ दूर आहे, हातपाय चांगले आहेत, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. कधीही करू नका. कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोडी भोपाळी भोपाळी गा भोपाळी पांडुरंगाची म्हणून तर सकाळी आपण भोपाळी म्हणत असतो. भोपाळी म्हणजे काय? काय भोपाळी म्हणजे? भू म्हणजे भूमी, पा म्हणजे पालन करणारा, भूप म्हणजे राजा. भूप म्हणजे राजा. भूमीचं पालन करतो तो भूप, आणि भूप आळे. या भूमीपालकाचा आळवण करा, त्याला आळवा, त्याचं भजन करा. भोपाळी
अशी गोड गोपाळी म्हणी आमच्या शिंदे महाराजांनी. वा, गोड आवाज आहे श्याम महाराजांचा, शिंदे महाराजांचा, परमेश्वर महाराजांचा. आणि आमचे दशरथ राजा तर तबल्याला काय बघायचं. वा, त्यांच्याकरता टाळेबाजा सर्वांनी. अशा प्रकारचा उत्साह. म्हणून जडभरताने सर्व संघ परित्याग केला. आपण त्याग करतो पण सर्व संघ नाही करत. बऱ्याच गोष्टी आपण येताना बरोबरच घेऊन येतो. चिंता सोडून भक्ती करावी, उद्वेग सोडून भक्ती करावी. महाराज म्हणतात आम्ही उद्वेग रहित भक्ती केली, मग आम्हाला भगवंताच्या सुखाची प्राप्ती झाली. कारण चिंता जर आपण घेऊन आलो तर चिंता ही वास्तवातच नाही. काही गोष्टी नाहीत त्या आपण घेतल्या. चिंता ही सत्य नाहीये. चिंतेचं एक अशा प्रकारचं अस्तित्व नाहीये ते आपण निर्माण केलं. मृगजळाचं सारखं आहे. मृगजळ काय आहे का? नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अगदी वाटसरूसारखं, अगदी वस्तीकरासारखं जीवन जगलं पाहिजे. यात्रेकरूसारखं जीवन जगलं पाहिजे. ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर धर्मशाळा आहे. त्या धर्मशाळेमध्ये कितीतरी लोक राहून गेले होते. अजा पंजा, खापर पंजा. आणि आता आपला मुक्काम, आपला संपला नाही उद्या मुक्काम. दुसरा येतात त्या घरात राहायला. वस्ती करा वस्तिया, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोरी प्राचीनाची दोरी. अलित कमल जळी जैसे हो, अलित कमल जळी जैसे, अलित कमल जळी जैसे, अलित कमल जळी जैसे, अलित कमल सत्यवादी तरी संसार सका, सत्यवादी तरी संसार सका, अलित कमळ जळीले, अलित कमळ जळीले, अलित कमळ जळीले.